आपल्या गुरुच्या शब्दाला, गुरुचा शब्द एक दिवस खरा ठरेल आणि माझा तो गुरु, ज्या गुरुने सांगितलेला शब्द एक दिवस खरा ठरून साक्षात त्या ईश्वराला यावं लागलं. महाराज किती दिवस वाट पाहिली होती ने, संपूर्ण आयुष्य लोटलं गेलं, पण विश्वास होता गुरुवचनावर. म्हणतात ना, भिल्लनी परम तपस्विनी शबरी जाकोना गुरुमत कह कर गए तो ही मिलेगी राह. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उम्र गे सारी, रसता देखत शबरी की उम्र सारी, रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उम्र गई सारी, रसता देखत शबरी की उम्र गई सारी. भिल्लनी परम तपस्विनी शबरी जाकोना गुरुमत कह कर गए जय हो. तो ही मिलेगी राह. कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे, ओ कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी, रसता देखत शबरी की उम्र 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 गई सारी. संपूर्ण धन्यवाद. ती चाल ऐकल्यानंतर ना माणूस रामायणामध्ये जातो. जे आनंद सागर, जे रामायण ते प्रस्तुत झालं त्यावेळेस आनंद सागरात, त्याच्यामध्ये ती त्या गायकाने ती गायली. इतकी जुनी चाल आणि खूप गोड वाटते ते ऐकण्याकरता. म्हणून शबरीची संपूर्ण आयुष्य गेलो, संपूर्ण त्याची शबरी की उमर गई साली सारी, संपूर्ण आयुष्य निघून गेलं. मला या सगळ्या मुद्द्यातून एकच मुद्दा महत्वाचा मांडायचा आहे. माणूस कुठल्या वर्णात जन्माला आला याला किंमत नाही, त्यानं जन्माला येऊन काय केलं याला किंमत आहे. म्हणून काही ब्राह्मण जर आज चुकीचं वागत असतील तर त्यांचा ब्राह्मण समाजात जन्माला येऊन काय फायदा झाला, काहीच नाही. आणि एखादा जर नीच समाजात जरी आला असेल तरी सुद्धा त्याचं कार्य चांगलं असेल तर तो त्याचं परमार्थिक जीवन चांगलं आहे. आता काही लोकांनी एवढा जातीवाद सुरू केला मामा, हा त्या समाजाचा, तो त्या समाजाचा, तो त्या धर्माचा, तो ह्या धर्माचा. मग ह्या धर्माचा महाराज आहे, ह्या जातीचा महाराज आहे, त्याचं कीर्तन आम्हाला चालत नाही. त्या समाजाचा महाराज आहे म्हणल्यानंतर त्याचं कीर्तन आपण नको का घ्यायचं? अरे लोकांना आपणच कंबर बांधून सांगायचं का याता याती धर्म नाही विष्णुदासा, आणि आपणच जातीवाद करायचं का? नाही. काय शिकलाय मग तू एवढं सगळं? हे सगळं 2-5 वर्ष 10 वर्ष तू घासली तिकडे आळंदी क्षेत्राला म्हणा, पैठणला राहून म्हणा, काय शिकलोय आपण याच्यामध्ये? काही नाही. जर आपल्याच लोकांकडून जातीवाद निघत असेल माऊली, तर मला वाटतं हा फार अज्ञानपणाचा कळत झालाय. हा काही नाही शिकलो आपण, नुसतं लोकांना सांगण्यापुरतंच राहिलं. मग ते
यार यार लहान थोर याती भलती नारी नार, हे लोकांना सांगायचं का फक्त? नाही, अजिबात नाही. आमची माऊली एक आळंदीची माऊली महाराज कदम, छोटे माऊली त्यांना म्हणतात प्रेमाने. ते म्हणतात, लोक म्हणतात आमचाच महाराज लावायचा, तू काय काम आहे का लावायला? नाही. चला, माझा विषय तो नाही. मला सांगायचं, धर्मात तुम्ही कुठल्या जन्माला आलात त्याला किंमत नाही, तुम्ही कुठल्या जातीत जन्माला त्याला किंमत नाही. अरे तुमच्या अंतःकरणात माणुसकी किती, याला फार किंमत आहे महाराज. ती माणुसकी महत्वाची आहे. तो अंतःकरणातला परमार्थाविषयी दृढ निश्चय महत्वाचा आहे. तो तुमच्या अंतःकरणात किती ती ईश्वर पाहतोय. तुम्ही कुठल्या जातीत तुम्हाला जन्माला घातलं हे ईश्वर कधी पाहणार नाही. त्यात तिथं आपलं प्रत्येकाचं कर्म आहे, तिथं आपण येणार आहोत जन्माला, जिथं यायचं तिथे येणारच आहोत. म्हणून या बिंदुक राजानं सुद्धा, बिंदुक ब्राह्मणाला सुद्धा, ब्राह्मण समाजात जन्माला घालून सुद्धा स्वतःचं हित साधता आलं नाही, मेला. शेवटी पत्नीला ते शिवपुराण ऐकल्यानंतर पश्चाताप होऊ लागला की जी पत्नी व्यभिचार करते, जी स्त्री व्यभिचार करते, तिला लालबुंद तापलेल्या लोखंडाला आलिंगन द्यावं लागतं. आणि इतकं ऐकल्यानंतर त्या चंचुरीला आता स्वतःच्या कर्मावरती पश्चाताप व्हायला लागला, स्वतःचं कर्म आठवायला लागला, आपण चुकीचं कर्म केलंय. ब्राह्मण बोच्या जवळ गेली, हात जोडले, घाबरल्या गेली. शेवटी त्या देवबापाने सांगितलं, ब्राह्मण भावाने सांगितलं, म्हणे हे बघ चंचुला, तू आयुष्यात कर्म केलंय ना, आणि तुला आज पश्चाताप होतो ना त्या कर्माचा, ही भूमिका महत्वाची आहे. तू केलं असेल, पण तुला आज खरं अंतःकरणातून पश्चाताप होतोय ना, काही अडचण नाही. तू एक काम कर, जितकं आज तू एक वाक्य फक्त या शिवपुराणातलं ऐकलंय, संपूर्ण शिवपुराण लक्षपूर्वक ऐक आणि बारंबार ऐकत राहा. एकदा ऐकलं म्हणजे सोडायचं नाहीये, बारंबार ऐकत राहायचंय. त्याच्याविषयी निष्ठा श्रद्धा कधी कमी होऊ द्यायची नाही. कारण साक्षात भगवान शिवशंकर म्हणजे हे शिवपुराण आहे. स्वतः ईश्वराचं तेज म्हणजे हा ग्रंथ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाच ग्रंथ कधी हा पुस्तक नाहीये. म्हणून ग्रंथाला पुस्तक रूपाने पाहू नका. ग्रंथ हा ग्रंथच आहे, तो श्रेष्ठ आहे. आपली धर्मसंस्कृती एवढी श्रेष्ठ आहे महाराज, या ग्रंथाला तरी जाऊ द्या, चालता चालता एखाद्याच्या अंगाला जरी आपला थोडासा स्पर्श झाला, पाय लागला तरी आपण त्याच्या पाया पडतो. एवढी आपली श्रेष्ठ आणि महान ही संस्कृती आहे. म्हणून हा ग्रंथ म्हणजे फक्त पुस्तक म्हणून मानू नका. त्याच्यामध्ये या जगाचं तत्वज्ञान आहे, अध्यात्माचे संस्कार या ग्रंथामध्ये आहेत. आणि माझा ईश्वर म्हणून म्हणल्या गेले गीतेमध्ये सुद्धा, त्या भागवताच्या आरतीमध्ये सुद्धा, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. तो ग्रंथ नाहीये, तो साक्षात भगवान आहे. हा सुद्धा फक्त ग्रंथ नाही, तर भगवान परमात्म्याचं एक तेज आहे. आणि ते तेज म्हणून आपण या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. त्यावेळेस त्या शिवपुराणाचं श्रवण तू कर, निश्चितच तुला सुद्धा चांगली गती प्राप्त होईल. आणि ती चंचुला सगळं आयुष्यात केलेलं कर्म बाजूला सारती. आता तिने ध्यानातून काढून टाकलं आपण काय केलंय काय केलं नाही. अत्यंत मन स्वच्छ करून त्या भगवान भोलेनाथाच्या मंदिरात रोज येऊन बसवू लागली. आणि सारखं त्या शिवपुराणाचं समोर ग्रंथ घेऊन त्याचं वाचन. म्हणून बसल्या मंडळीला माझी विनंती असेल, आपल्या घरामध्ये किमान आपल्या धर्माचा एक तरी धर्मग्रंथ असण्याची गरज आहे. ठेवलाच पाहिजे, आपण एक तरी ठेवला पाहिजे. मी म्हणणार नाही 10 पुस्तक आणून ठेवा, 10 ग्रंथ आणून ठेवा, नाही, किमान एक ग्रंथ तरी पाहिजे. मग ती ज्ञानेश्वरी असेल, तो म्हणजे तुकोबरायांचा गाथा असेल, ती भागवत पुराण असेल, ते शिवपुराण असेल, नाहीतर दुसरं एखादं पुराण असेल, पण एक ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये ठेवलाच पाहिजे. आणि नित्य नियमानं रोज एक तरी ओळ त्या ग्रंथाची आपल्या मुखातून निघाली पाहिजे. तेवढा तरी आपण नित्यनेम आपल्या आयुष्यात केला पाहिजे. कारण आमचे ज्ञानोबराय म्हणतात, जीवनात जर नित्यनेम नसेल तर ती जगणं व्यर्थ आहे. अरे नित्यनेमाविन, नित्यनेमाचा जो जीव आहे, जे जीवन आहे, तो माणूस मीनं सुद्धा व्यर्थ म्हटलं गेलं. हरिपाठात प्रमाण पाहिलं मी आपल्याला. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम नामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून निश्चितच एक धर्मग्रंथ सुद्धा, एक धर्मग्रंथ तरी आपल्या घरात देवपूजेमध्ये आपण ठेवलाच पाहिजे, त्याची गरज आहे.
आणि एक त्याची दोन ओळ दोन शब्द आपल्या मुखातून गेलेच पाहिजे. त्यावेळेस त्या शिवपुराणाचं रोज